गुरुवार 13 मार्च 2025 रोजी शिक्षकांच्या विविध गंभीर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात सन्माननीय मंत्री महोदयांसोबत संबंधित शिक्षकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री निरंजन डावखरे यांनी शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मंत्री महोदयांना समजावून सांगितले. महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या पात्र मानून त्यांना बदली प्रक्रियेचा लाभ मिळवून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. 2019 साली काही शिक्षकांना शाळांवर रुजू होत असताना अवघड क्षेत्रात नियुक्त्या देण्यात आल्यानंतर 2022 साली यातील बऱ्याच शाळा सोप्या क्षेत्रात घोषित करण्यात आला, परंतु तरीही संबंधित सर्व शिक्षकांनी अवघड क्षेत्रात काम केले असल्याने 2025 साली येणाऱ्या बदली प्रक्रियेत शासनाने या सर्व शिक्षकांना समाविष्ट करून घेणे क्रमप्राप्त होते. मात्र तसे न झाल्याने सदर शिक्षकांच्या बदल्या पुढील 10 वर्षांकरिता रखडल्या जाणार होत्या. शिक्षकांनी याबाबत निवेदन देऊन आंदोलन करण्याची भूमिका निश्चित केली होती. मात्र आमदार निरंजन डावखरे यांनी मंत्री महोदयांना सदर प्रश्नांचे गांभीर्य पटवून दिले आणि मंत्री महोदयांनी या सर्व शिक्षकांना बदली प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात येईल असे सांगितले व हा प्रश्न मार्गी लावला. गेली कित्येक वर्षे या मागण्यांकरिता आग्रही असणाऱ्या शिक्षकांना असा दिलासा मिळताच त्यांना आनंदाश्रू रोखून ठेवता आले नाही. तसेच पालघर जिल्ह्यात विस्तार अधिकारी श्रेणी 2, श्रेणी 3 केंद्रप्रमुख या पदांवर पदोन्नती करत असताना केवळ मुख्याध्यापक पदावर 3 वर्ष पूर्ण झाली नाहीत असे कारण देऊन मुख्याध्यापकांना पदोन्नती यादीतून वगळण्यात आले होते. मात्र इतर जिल्ह्यात ही पदोन्नती देण्यात आली होती. त्यामुळे 10 जून 2014च्या अधिनियमानुसार सदर मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्यात यावी याबाबत अखिल महाराष्ट्र महिला शिक्षक संघ पालघर जिल्हा यांच्या वतीने मागणी करण्यात आली होती. आमदार निरंजन डावखरे यांना देखील अनेकदा याबाबत पाठपुरावा केला होता. मंत्री महोदयांनी मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्याबाबत देखील सकारात्मक प्रतिसाद दर्शवला होता. माझ्या पदवीधर मतदारसंघातील शिक्षकांचे प्रश्न गेली अनेक दिवस रखडले होते. त्यांचे प्रश्न मार्गी लागल्याने त्या सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून खूप आनंद झाला. प्रस्तावित मागण्यांची मंत्री महोदयांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार अशी आमदार श्री निरंजन डावखरे यांनी प्रतिक्रिया दिली. तर माननीय मंत्री महोदयांनी आपलं सरकार शिक्षकांच्या पाठीशी कायमच समर्थपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे सन्माननीय मंत्री श्री जयकुमार गोरे तसेच आमदार निरंजन डावखरे यांचे विशेष आभार मानत आज आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला अशी भावना सर्व शिक्षकांनी व्यक्त केली.